नमस्कार. मुद्दामून शर्वरीने एक निनामी कॉल करायला सांगितलेला असतो आणि त्याच वेळेला सुमित्राने तिचा फोन उचललेला असतो. त्यावेळेला सुमित्रा मात्र खूपच घाबरलेली असते. कारण सुमित्राला तिकडून असं सांगण्यात आलेलं असतं की पहिल्या नवऱ्याला तर शर्वरीच्या मारलंय, पण आता दुसऱ्या नवऱ्याला सुद्धा आम्ही मारणार जर का पैसे दिले नाहीत तर. आणि त्यावेळेला सुमित्राच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि सुमित्रा थरथर कापायला लागते. तिथे जानकी आणि शर्वरी असतेच. त्यावेळेला शर्वरी सुमित्राला म्हणते, आई आई अगं काय झालं, किती थरथर कापतेस? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई आई तुम्ही शांत व्हा आणि पाणी प्या. तेव्हा सुमित्रा बोलते, नको अगं शर्वरी, तू इथे नव्हतीस म्हणून मी तुझा फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर मात्र खूपच भयानक गोष्ट घडली. त्यावेळेला शर्वरी बोलते, असं काय झालं आई, बोलशील का तू? तेव्हा सुमित्रा बोलते, शर्वरी अगं त्या त्या धमकी देणाऱ्या माणसांचा फोन आला होता. त्यांना जर का पैसे मिळाले नाहीत तर ते तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला म्हणजे राहुलला मारणार आहेत. तेव्हा मात्र शर्वरी ढोंग करण्याचं नाटक करते. ती खूपच ढोंग करत असते. ती म्हणत असते, आई आई मी काय करू आता? आई आई कसे देऊ मी पैसे आता? मला तर समजतच नाहीये. तेवढ्यात मात्र जानकी बोलते, खरंच त्यांना पैसे द्यायचे आहेत ना, की हा फोन कॉल सुद्धा खोटा होता? तेव्हा शर्वरी जानकीकडे बघतच बसते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी जानकी अगं काय बोलतेस तू? जानकी अगं तो फोन स्वतः मी उचलला आणि तू असं बोलतेस? जानकी आता अति होतंय असं नाही का वाटत? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई अति तुमचं होतंय. तुम्ही नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवून स्वतःला त्रास करून घेताय. असं का करताय आई, प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बस झालं जानकी वहिनी, मी काही तुझ्याकडे भीक मागत नाही, तू मला पैसे दे वगैरे, किंवा मी तुझ्याकडून अपेक्षा सुद्धा केलं नाही. खरं सांगायचं तर हे सर्व जे काही आहे ते माझंच आहे ना, मग मी बघेन कसं निस्तरायचं ते. पण जानकी वहिनी प्लीज असे उगाच खोटे नाटे आरोप करू नकोस माझ्यावर. जानकी वहिनी खरंच मला कळत नाही तुझ्या वागण्याचा अर्थ. असं वागून तरी तुला काय मिळतंय? तेव्हा मात्र जानकी बोलते, खरं सांगू का, मलाच कळत नाहीये तुम्ही सर्वजण असा विचार का करताय. खरं सांगायचं तर शर्वरी वंश, जर का खरोखर त्या माणसाला पैसे हवे असतील ना तर त्या माणसाला घरात बोलवा, मगच बघू. त्यावेळेला सुमित्रा बोलते, काय चाललंय जानकी तुझं? जानकी असं नाही का वाटत तू अति करतेस? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई तुम्हाला काय वाटलं मी सहजासहजी शर्वरी वंशांना पैसे देईन? तर तसं होणार नाही. काही झालं तरी मी शर्वरी वंशांना पैसे देणार नाही म्हणजे नाही. कारण मी त्यांना पैसे दिले तर मी नानांचा अपमान केल्यासारखं होईल. नानांनी एवढ्या कष्टाने हे सर्व उभारलंय आणि मी सहजासहजी शर्वरी वंशांना पैसे देऊन टाकू? नाही जमणार मला. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, वा जानकी वहिनी वा, हे सर्व नानांनी उभारलंय ना, हे सर्व नानांचं आहे म्हटल्यावरती त्यांच्या लेकीचा सुद्धा अधिकार आहेच ना. त्यावेळेला जानकी बोलते, आहे ना, मी कुठे नाही बोलते, पण तुमचा जो काही अधिकार आहे तो नानांनी दिलेला आहे, हे तुम्ही विसरू नका शर्वरी वंश. तुम्ही प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी कराल आणि प्रत्येक वेळेला जर का माहेरच्या दाराशी येऊन रडाल तर आम्ही काय प्रत्येक वेळेला तुम्हाला पैसे द्यायचे का? नाही जमणार हे. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, वा जानकी वहिनी वा, शेवटी तू तुझी लायकी दाखवलीसच. तुला तर हेच पाहिजे होतं ना जानकी वहिनी. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, तुम्हाला जे समजायचंय ते समजा. त्यावेळेला सुमित्रा जानकीवरती हात उचलायला जाते. त्यावेळेला जानकी सुमित्राचा हात धरत बोलते, बस आई बस, अजून सुद्धा पुरावे तुमच्या समोर आले नाही तर तुम्ही माझ्यावरती हात उचलताय. अहो आई जरा विचार करा, जेव्हा पुरावे तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्ही काय कराल आई? जरा तरी विचार करा. तुम्ही माझ्याशी जे काही वागताय ना आई, ते पूर्णपणे चुकीचं आहे. आज तुम्हाला कदाचित माझं वागणं खूपच चुकीचं वाटत असेल, पण जरा विचार केला तर बरं होईल आई. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी काय चाललंय तुझं? त्यावेळेला जानकी बोलते, आई प्लीज मला समजून घ्या, मी काही मुद्दामून करत नाहीये. आई तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल. आणि शेवटी मात्र
सुमित्रा बोलते, जानकी तू माझं ऐकणारच नाहीयेस तर. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी अवंतिकाला बोलते, अवंतिका काही झालं तरी तो निनामी कॉल कुणी केला होता त्या माणसाला आपण शोधून काढलं पाहिजे. आणि जोपर्यंत त्या माणसाला शोधून काढत नाही ना तोपर्यंत या शर्वरी वंशनचा खरा चेहरा आपण सर्वांसमोर आणू शकणार नाही. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनी काय चाललंय तुमचं? जानकी वहिनी प्लीज स्वतःला सावरा. शर्वरी वंशनवरती तुम्ही आरोप करून खूपच मोठी चूक करताय. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, असं तुला वाटतंय पण मला नाही वाटत असं. प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव अवंतिका. त्यावेळेला जानकीला अवंतिका बोलते, तुम्ही असं का बोलताय? माझा तुमच्यावरती विश्वास असणारच ना. जानकी वहिनी एक वेळ मी बाकी कोणावरती विश्वास ठेवणार नाही पण तुमच्यावरती मात्र डोळे झाकून विश्वास ठेवे. मला पूर्णपणे खात्री आहे जानकी वहिनी, तुम्ही जे काही कराल ते योग्यच कराल. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, अवंतिका खरं सांगू का, तुझा विश्वास माझ्यासाठी किती महत्वाचा आहे मी सांगू शकत नाही. इकडे शर्वरीच्या मोबाईलवरती जो निनामी कॉल आलेला असतो तो नंबर जानकीने स्वतःच्या मोबाईलमध्ये डायल केलेला असतो आणि त्याच वेळेला जानकीच्या सर्व काही गोष्टी लक्षात येतात. इकडे सकाळी सकाळी शर्वरी खूपच टेन्शन मध्ये बसलेली असते. त्यावेळेला सुमित्रा शर्वरी जवळ जाते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते, शर्वरी अगं काय झालं? शर्वरी मला कळतंय पण बाळा मी तरी काय करू? माझ्या हातात तर काहीच नाहीये ना. माझ्या हातात जर का काही असतं तर मी खरंच सगळं काही अगदी व्यवस्थित केलं असतं. पण नानांनी सुद्धा सगळी प्रॉपर्टी त्या जानकीच्या नावावरती केली आहे. अगं बाळा मी काहीच करू शकत नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, प्लीज प्लीज आई तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू का स्वतःला त्रास करून घेतेस? आई मला सगळं काही कळतंय, सगळं काही समजतंय. एक गोष्ट लक्षात ठेव आई, किती काही झालं तरी सुद्धा मला खूप आता काळजी वाटते. आई मी विक्रांतला गमावलं तसं राहुलला गमावलं तर नाही आई, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. तेवढ्यात तिथे जानकी अवंतिका आलेले असतात. त्यावेळेला अवंतिका बोलते, शर्वरी ताई अहो तुम्ही असं कशाला बोलताय? काही होणार नाही राहुल भाऊजींना आणि तुम्ही उगाचच काळजी करताय. आम्ही आहोत ना, आम्ही सगळं काही नीट करू, तुम्ही काळजी करू नका. त्यावेळेला शर्वरी बोलते, अवंतिका तूच माझ्या बाजूने विचार करणार. पण अवंतिका काय करायचं काय मलाच कळत नाहीये. अवंतिका सगळं काही हातातून गेल्यासारखं वाटतंय ग. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, प्लीज शर्वरी ताई तुम्ही जरा शांत व्हा. तेवढ्या तिथे राहुल ऋषिकेश सगळेजण आलेले असतात. राहुल येताच तो शर्वरीला म्हणतो, शर्वरी अगं नको काळजी करूस, काही नाही मला होणार. आणि हे बघ माझ्यासाठी तुझा विश्वास आणि तुझं प्रेम महत्वाचं आहे. अगं तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती भरपूर, मग काहीही मला होणार नाही, तू चिंता करू नकोस. त्यावेळेला शर्वरी राहुलचा हात हातात धरते. त्यावेळेला जानकी बोलते, हो बरोबरच आहे, कारण निनामी कॉल करणारे जर का तुम्ही स्वतःच असाल तर तुम्हाला कसं काय होणार ना राहुल भाऊजी. तेव्हा मात्र राहुलचा चेहरा पडलेला असतो. जानकीकडे शर्वरी बघत असते. त्यावेळेला सुमित्रा मोठ्याने बोलते, जानकी बस, काय चाललंय? जानकी मी बघतीये मगासपासून तू येता जाता शर्वरीला नाही नाही ते बोलतेस, तिच्यावरती आरोप करतेस. तू विसरतेस का की शर्वरी तुझी नणंद आहे म्हणून? त्यावेळेला जानकी बोलते, अजून तरी विसरले नाही. जर का विसरले असते ना तर इथल्या इथे आता थोबाड फोडलं असतं. खरं सांगू का, मला जसा यांना बोलायचा अधिकार आहे ना तर यात चुकत असतील तर यांना त्यांचा कान पकडून त्यांना चांगलंच थोबडावायचा सुद्धा अधिकार आहे. आई तुम्ही असं का बोलताय आई की मला काहीच कळत नाही? आई प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी अगं काय चाललंय काय तुझं? अगं असं का वागतेस? त्यावेळेला जानकी बोलते, बघायचं आई, बघाच मग. आणि जानकीने लगेच तो निनामी कॉल आलेला असतो तो नंबर डायल केलेला असतो आणि तो नंबर मात्र राहुलचाच असतो. राहुलच्या खिशात तो फोन वाजतो. त्यावेळेला राहुल आणि शर्वरी एकमेकांकडे बघतच राहतात. त्यावेळेला अवंतिका बोलते, आई तुम्हाला जो मगाशी निनामी कॉल आला होता ना तो तिसरा कोणी केला नसून या राहुलने केलाय.
आई विश्वास ठेवा. बघा जानकी वहिनींनी तो नंबर डायल केल्यानंतर राहुलच्या फोनवरती फोन आला. त्यावेळेला राहुल बोलतो, हे कसं काय शक्य आहे? असं होऊच शकत नाही. कशावरून तुम्ही मला अडकवण्यासाठी हे सर्व करत असाल? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, 1 मिनिट राहुल, उगाच काही बोलू नकोस. तुझा नंबर हा नाहीच आहे. हा नंबर वेगळाच आहे आणि हा जर का नंबर वेगळा आहे तर तो तुझ्या खिशामध्ये कसा वाचतोय? त्यावेळेला शर्वरी कांगावा करते आणि म्हणते, वाह, या घरात मला तर बदनाम करतच होते, पण आता मात्र माझ्या नवऱ्याला सुद्धा तोंडावर पाडायला बघतायत. नाही नाही, मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही. बस झाला, जेवढा व्हायचा आहे तेवढा अपमान बस झाला. आता मात्र मी इथे राहणार नाही. राहुल, चल आपण इथून, आपण रस्त्यावर राहू, काहीही करू, भीक मागू, पण इथे राहायचं नाही. त्यावेळेला जानकी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली शर्वरीच्या लगावते आणि शर्वरीला बोलते, बस करा, खरंच बस करा शर्वरी वंश. अहो, किती खालच्या थराला जाऊन वागणार आहात. स्वतःच्या आईला त्रास होतो हे सुद्धा तुम्हाला समजत नाहीये. अहो, का असं वागताय तुम्ही? असं वागून तरी तुम्हाला काय मिळतंय? शर्वरी वंश, हे सर्व थांबवा, नाहीतर नको ते घडेला. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने बोलते, बस, तुम्ही सर्वजण मुद्दामून हे घडवून आणताय. त्यावेळेला अवंतिका बोलते, आम्हाला हे सर्व घडवून आणण्याची गरजच नाहीये. मुळात तुम्ही जे वागलात ना शर्वरी ताई, त्याचीच पापं तुम्ही भोगताय. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने बोलते, आई तू माझ्यावरती विश्वास ठेव. आई प्लीज. त्यावेळेला सुमित्रा कसलाही विचार न करता शर्वरीच्या सणसणीत कानाखाली मारत बोलते, शर्वरी, अगं चुकीचं वागलीस तू. मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र माझा विश्वासघात केलास. का शर्वरी, का? असं वागून तुला काय मिळालं? शर्वरी, तुझा हा खोटेपणा मला नाही सहन होत. आणि राहुल, तुम्ही हे असं कराल असं वाटलं नव्हतं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई, अहो, या दोघांनी हे सर्व पैशासाठीच केलं. नीनामी कॉल काय केले, आपल्याला घाबरवलं काय, शर्वरी वंश रडल्या काय, बघितलं ना आई? आई, तुम्हीच विचार करा, मी हे सर्व मुद्दामून तुमच्या समोर आणलं. असं तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा, मला मान्य आहे. पण आई प्लीज प्लीज, नको त्या गोष्टींसाठी शर्वरी वंशांना पाठीशी घालू नका. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, जानकी, अगं मला हे सर्व माहिती नव्हतं. जानकी, मी शर्वरीला या गोष्टींसाठी पाठीशी कधीच घालणार नाही. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, बघितलं सौमित्र, तू मला प्रश्न विचारला होतास की तू जर का खरोखर शर्वरी ताईचा सक्का भाऊ असतास तर असंच बोलला असतास. भेटलं का तुला उत्तर? त्यावेळेला सौमित्र बोलतो, दादा प्लीज, तू माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढलास. त्यावेळेला जानकी राहुलच्या जवळ जाते आणि राहुलला बोलते, लाज नाही वाटली? ज्या तुकड्यांवर जगतोयस त्यांनाच तू त्रास द्यायचा प्रयत्न करतोयस. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर उद्ध्वस्त करेन. माझ्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलात ना तर तुम्हाला निस्तनाबूत करेन. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बसा जानकी, शानपणा करू नकोस. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, शर्वरी, आवाज खाली, आणि आता गाठोडं बांधायचं आणि इथनं निघायचं. त्यावेळेला शर्वरी बोलते, आई काय चाललंय? हे घर माझं आहे, या घरात मी अगदी हक्काने राहू शकते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, तुम्ही जर का हक्काने या घरात राहत असतात ना तर मला आवडलं असतं. खरं सांगू का, आता मात्र तुम्ही या घरात नाहीच राहायचं. त्यावेळेला राहुल बोलतो, जानकी, तू जे काही घडवून आणलंस ना ते खूप मोठी चूक केलेस आणि याची शिक्षा मात्र तुला भोगावीच लागणार. त्यावेळेला अवंतिका बोलते, राहुल कुणाला धमकी देतोय? जानकी वहिनीला. खरं तर तुमची लायकीच ती आहे रे दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगण्याची. शर्वरी ताई, तुम्हाला तुमचा हिस्सा देऊन झालाय तरी सुद्धा तुम्ही या गोष्टींवरती अजून सुद्धा अवलंबून आहात की तुम्हाला अजून सुद्धा माहेरच्या गोष्टी पाहिजेत. शर्वरी ताई, जरा तरी विचार करा, कधीतरी सुधारा. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बस झाला अवंतिका, या जानकीच्या नादाला लागून नको ते बोलू नकोस, नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त करेन. आणि आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाहीये. प्लीज प्लीज, या सर्व काही गोष्टी बंद ठेवायच्या, नाहीतर नको ते घडेल.
त्यावेळेला सारंग बोलतो, कमाल आहे, खरंच मला कमाल वाटते. काय मिळालं असं वागून तुला? बोल ना शर्वरीताई, काय मिळालं तुला असं वागून? शर्वरीताई, आम्ही तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता, पण तू मात्र विश्वासघात केलास. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, बस तुम्हाला जे काही करायचंय ते करा, पण आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही. आता मात्र हे सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला लगेच ऋषिकेश जानकीच्या जवळ जातो आणि जानकीला बोलतो, जानकी खरंच माझं चुकलं. जानकी मी असं वागायला नको होतं. जानकी मी जे काही वागलो ना ते खूप चुकीचं वागलो आणि त्यासाठी मात्र मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. जानकी खरंच मला माफ कर. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, प्लीज प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका. ऋषिकेश, अहो तुम्ही तुमच्या बहिणीवरती विश्वास ठेवलात, यात काय चुकलं? ऋषिकेश प्लीज स्वतःला शांत करा. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, नाही माझं चुकलंच, मी नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवून नको ते करत होतो. जानकी प्लीज मला माफ कर. त्यावेळेला जानकी बोलते, खरं सांगू, या विषयावर मला काही एक वाद घालायचा नाही. ऋषिकेश, शर्वरी वंशनचा खरा चेहरा तुमच्या समोर आणणं हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि तेच मी तुमच्या समोर सिद्ध केलं. आज त्यांनी आईंना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने त्या वागत होत्या त्या विसरल्या होत्या की आईंना याचा त्रास होऊ शकतो. पण आता मात्र या विषयावर वाद घालायची गरज नाहीये. आई, बघितलं शर्वरी वंश किती खालच्या थराला जाऊन वागू शकतात. तुम्हीच विचार करा आई. त्यावेळेला मात्र सुमित्रा जानकी समोर हात जोडते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी शर्वरी चॅप्टर कायमचा क्लोज होईल? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.